भिवंडी तालुक्यातील अंजूर गावामध्ये 101 वर्षापेक्षा जास्त असलेला हा रामनवमी निमित्त कुस्तीचा महासंग्राम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संपूर्ण महाराष्ट्रभरातून कुस्तीसाठी कुस्तीगीर पैलवान उपस्थित होते। उपस्थित सर्वांनीच आपल्या कुस्तीचे प्रदर्शन करत संपूर्ण कुस्ती स्पर्धेला आपला यशस्वी असा प्रतिसाद दिला। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सर्व पैलवानांचे कौतुक केले आहे। तसेच सर्व ग्रामस्थांनी सर्व कुस्तीगीरांचे भव्य स्वागत देखील केले। पहिल्यांदा या अंजूर गावातील रामनवमी निमित्ताने जो आखाड्याचं आयोजन केलेलं आहे, याच्यामध्ये जे पैलवान आणि प्रेक्षक सामील झालेले आहेत, त्यांचा अंजूर गावाच्या वतीने मी आभार मानतोय। अंजूर गावची आमची जी कमिटी आहे तिच्याकडून सुद्धा त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतोय आणि पुढच्या वर्षासाठी आत्ताच शुभेच्छा देतोय। ही जी परंपरा आहे ही 250-300 वर्षापासूनची चालू आहे। सध्या अंजूर गावामध्ये पैलवान नाही आहेत, परंतु शौकीन जाम आहेत आणि जी प्रथा आहे, परंपरा जी आहे पूर्वजांची, ती आजपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि अशीच चालू राहील असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो। बोला बोला। जे दुरून पैलवान आलेले आहेत, 9 तरुण पैलवान आहेत, बघितलं तर चांगलं वाटतंय। तर आताच्या काळात जास्त क्रिकेटकडे लक्ष दिलं जात आहे, कुस्तीकडे कमी दिलं जातंय। परंतु हे पोरं नवीन नवीन पैलवान आहेत, हे चांगल्या उमेदीने उतरलेले आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना शुभेच्छा देतो। पण नॅशनल लेवलला तुम्ही खेळावं। अंजूरच्या आखाड्यातला पैलवान नॅशनल लेवलला खेळला, त्याचा आम्हाला गर्व वाटेल आणि सतत क्रिकेटकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही पैलवान कुस्तीकडे लक्ष द्या। आता ग्रामस्थ मंडळी जी आमच्या अंजूरची आहे ही नेहमीच चांगलं शांतपणाने, जसं देशामध्ये रामराज्य यावं तसं अंजूरमध्ये सुद्धा रामराज्य यावं, आमच्या गावाला आणि याला सगळ्या विकासाची झलक लागू द्या अशा शुभेच्छा देतोय आणि प्रभू रामचंद्रच्या चरणी ही प्रार्थना करतोय की सगळ्यांना सुबुद्धी देव आणि संयमी, जसे प्रभू रामचंद्र संयमी होते तसेच अंजूर गावातील सर्व ग्रामस्थांनी संयमी राहावं अशी मी त्यांना विनंती करतोय आणि ते राहतील। थँक्यू।